श्री स्वामी समर्थ. दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, श्रद्धा आणि समृद्धीचा सण. आणि या सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. मंडळी, घर असो वा दुकान, त्या ठिकाणी धनलक्ष्मीचे आगमन व्हावे, व्यवसायात भरभराट व्हावी, सौख्य समृद्धी वाढावी, यासाठी व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक सर्वजण या दिवशी अत्यंत श्रद्धेने लक्ष्मीपूजन करतात. मंडळी, लक्ष्मी मातेचं पूजन केवळ एक औपचारिकतेसाठी नसून त्यामागे एक खोल भावना असते. माझ्या व्यवसायावर, माझ्या हातावर आणि माझ्या परिश्रमावर लक्ष्मी मातेची कृपा राहो, म्हणूनच पूजन करताना प्रत्येक कृती मनापासून शास्त्रशुद्ध व वेळेप्रमाणे केली तर परिणाम अत्यंत मंगल होतो. मंडळी, लक्ष्मीपूजनाची तारीख. यावर्षी लक्ष्मीपूजनाचा शुभ दिवस, मुख्य दिवस आहे 21 ऑक्टोबर 2025. वार आहे मंगळवार, कार्तिक कृष्ण अमावस्या. आणि पर्यायी दिवस म्हणजेच 22 ऑक्टोबर 2025. वार आहे बुधवार. काही व्यापारी मुहूर्तानुसार दुसऱ्या दिवशीही पूजा करतात, म्हणजेच 22 ऑक्टोबर 2025ला. मंडळी, कारण काही ठिकाणी निशित काळ, प्रदोष काळ आणि महालक्ष्मी आगमन मुहूर्त यांच्या गणनेनुसार काही वेळा दुसऱ्या दिवशीही पूजनास परवानगी असते. मंडळी, पण सल्ला द्यायचा म्हणजे व्यापारी वर्गाने मुख्य लक्ष्मी पूजन 21 ऑक्टोबरला सायंकाळी निशित काळात करावे. जर तुमच्या पंथात व परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी करतात तर तुम्ही 22 तारखेलाही पूजा करू शकता. मंडळी, आता आपण बघूया दुकानातील लक्ष्मीपूजनासाठी शुभ. प्रदोष काळ आहे सायंकाळी 5:54 ते 8:26 दुसरा मुहूर्त आहे निशित काळ, म्हणजेच मुख्य लक्ष्मीपूजन मुहूर्त सायंकाळी 8:06 ते 10:19 मंडळी, त्यानंतर तिसरा मुहूर्त आहे महानिशित विशेष मुहूर्त, म्हणजेच ज्येष्ठ व्यापारी विशेष विधीसाठी हा मुहूर्त आहे. रात्री 11:58 ते 12:44 रात्रीचा काळ. इच्छा असेल तर तुम्ही या काळातही पूजा करू शकता. मंडळी, व्यापाऱ्यांनी निशित काळात म्हणजेच साधारण रात्री 8 वाजून ते 10:30 दरम्यान पूजन करणे सर्वात शुभ मानले जाते. याच वेळेत लक्ष्मी मातेचे पृथ्वीवर आगमन होते अशी श्रद्धा आहे. मंडळी, पूजेची पूर्वतयारी म्हणजेच दुकान सजवणे आणि स्वच्छता. पूजा करण्यापूर्वीच ही तयारी अत्यंत महत्त्वाची असते, कारण लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते असे शास्त्र सांगते. मंडळी, संपूर्ण दुकान नीट झाडून पुसून स्वच्छ करा. कोपरे, शेल्फ, काउंटर, तिजोरी, माल साठवण्याची जागा काहीही घाण राहू देऊ नका. दरवाजाला व आतील भागात आंब्याच्या पानांचे तोरण बांधा. रांगोळी काढा. दुकानाच्या प्रवेशद्वारावर व देवघरासमोर शुभचिन्ह, स्वास्तिक, कमळ इत्यादी काढणे अतिउत्तम असतं. दरवाजासमोर आणि तिजोरीसमोर तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावा. तिजोरी, कॅश काउंटर, लेखा, वही, व्यवसायाचे साधन, मशीन, मोबाईल, POS, कम्प्युटर इत्यादी स्वच्छ फडक्याने पुसून सज्ज ठेवा. मंडळी, आता आपण बघूया पूजेसाठी लागणारी साहित्य. दुकानातील लक्ष्मीपूजनासाठी लागणारी साहित्य अगोदर तयार ठेवा. त्यात मूर्ती किंवा चित्र, लक्ष्मी माताची, गणपती व सरस्वती. मंडळी, जर तुमच्याकडे त्रिदेवता स्वरूपात असेल तर अतिउत्तम. पाट, चौरंग किंवा लाल वस्त्र, कलश, त्यात पाणी भरलेलं व नारळ व आंब्याची पाने असलेलं, हळद, अक्षता, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, तांदूळ, फुले विशेषतः कमळाचे, त्यानंतर बिल्वपत्र, धूप, अगरबत्ती, कापसाच्या वाती, तुपाचा दिवा. नैवेद्यामध्ये गोड पदार्थ, खिरीचा प्रकार, फळे, सुकामे, खोबऱ्याची गोड किंवा मग मिठाई पण चालेल. मंडळी, लेखावही, तिजोरीची चावी, पैसे, त्यात नवी नोटा असल्यास शुभ, सोन्याचे दागिने आणि नाणी.
पाणी, पंचामृत, शुद्ध तूप, हळद कुंकवाचे वाटे, मंत्रपुस्तक किंवा लक्ष्मीपूजन मार्गदर्शिका. मंडळी, आता आपण पूजाविधी बघूया. सगळ्यात आधी आचमन व शुद्धीकरण विधी. पूजेला बसण्यापूर्वी शारीरिक व मानसिक शुद्धी अत्यावश्यक आहे. उजव्या हातात पाणी घ्या व खालील मंत्र म्हणत पाणी प्या 3 वेळा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. त्यानंतर हात धुवा. पुन्हा थोडे पाणी घेऊन स्वतःवर शिंपडा. याला अंगशुद्धी असं म्हणतात. मंडळी, त्यानंतर संकल्प करताना उजव्या हातात अक्षता व पाणी घ्या आणि मनात लक्ष्मी मातेप्रती भक्तिभाव ठेवा. संकल्प मंत्र म्हणा. आज कार्तिक कृष्ण अमावस्या, श्री लक्ष्मी पूजनाचा पवित्र दिवस. माझ्या या दुकानात व्यवसाय स्थळी श्री लक्ष्मी मातेचे पूजन करीत आहे. या पूजेमुळे माझ्या व्यवसायात भरभराट, सौभाग्य, आरोग्य, समृद्धी आणि सतत लक्ष्मीचा वास हो ही प्रार्थना करतो. त्यानंतर मंडळी, संस्कृत संकल्प मंत्रही तुम्ही म्हणू शकता इच्छा असल्यास. मम समस्त व्यवसाय क्षेत्रे स्थिर लक्ष्मी चिरलक्ष्मी धनधान्यस श्री महालक्ष्मी पूजन करिष्ये. त्यानंतर मंडळी, सगळ्यात आधी गणपती पूजन. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते. गणपतीच्या मूर्तीवर जल, अक्षता, फुले, हार अर्पण करा. धूप दीप दाखवा आणि मंत्र म्हणा. ओम गणपतेय नमः. त्यानंतर गणपतीला मोदक, लाडू नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर मंडळी, लक्ष्मी माता पूजन विधी. मुख्य पूजनाचा हा भाग आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र पाटावर लाल वस्त्र अंथरून ठेवा. शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने मूर्तीला स्नान घाला, म्हणजेच अभिषेक करा. नंतर पुसून लाल कपड्यात सजवा. त्यात कुंकू, अक्षता, फुले, हार अर्पण करा. धूप दीप दाखवा. खालील मंत्र म्हणत पूजा करा. ओम महालक्ष्मीय नमः. मंडळी, किंवा मग तुम्ही दुसराही मंत्र म्हणू शकता. ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः. हे दोन्ही मंत्र तुम्ही लक्ष्मीची पूजा करताना म्हणू शकता. त्यानंतर मंडळी, अर्घ्य म्हणजेच पाणी, अक्षता, पुष्पांजली अर्पण करा. त्यानंतर कुबेर पूजन करा, म्हणजेच तिजोरीजवळ कुबेर चिन्ह किंवा चित्र ठेवून त्यालाही अक्षता, फुले, कुंकू लावा. मंडळी, व्यवसाय व लेखावह्याचे पूजन. व्यापाऱ्यांसाठी लेखावही म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक असते. ती नवी असेल तर त्यावर शुभचिन्ह काढा. ओम स्वास्तिक. जुनी असेल तर स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू लावा. वही, पैसे, चेकबुक, मशीन इत्यादीवर फुले व अक्षता शिंपडा. मंत्र म्हणून पूजन करा. ओम श्री नमः, ओम महालक्ष्मीय नमः असं म्हणत पूजा करा. मंडळी, त्यानंतर तिजोरी पूजन. तिजोरी म्हणजे व्यवसायाची हृदय. तिची पूजा विशेष पद्धतीने केली जाते. तिजोरी स्वच्छ धुवून वाळवा. बाहेरून हळद कुंकवाने स्वास्तिक काढा. दिवा लावा व तिजोरी जवळ लक्ष्मी कुबेर यांची पूजा करा. तिजोरीत 1 रुपया किंवा सोन्याचे नाणे ठेवून नवीन वर्षासाठी शुभारंभ करा. मंडळी, त्यानंतर नैवेद्य अर्पण व आरती. पूजेनंतर नैवेद्य ठेवून आरती करा. आरती तुम्ही ओवाळीते मा श्री लक्ष्मी माता, जय देवी जय महालक्ष्मी माता, ही आरती तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर गणपती, कुबेर व व्यवसाय स्थळी पण तुम्ही आरती म्हणू शकता. मंडळी, आता उत्तर पूजा म्हणजेच पूजा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची ते आपण बघूया. पूजा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनोभावे प्रार्थना करा. हे महालक्ष्मी माता, माझ्या व्यवसायात तुझा चिरकाल वास राहो. अनिष्ट, संकट, वाद विवाद दूर ठेव. माझ्या हातातून केवळ सत्कर्म घडो. सर्व ग्राहकाशी प्रेमाने प्रामाणिकपणे वागण्याची मला प्रेरणा दे. माझा व्यवसाय प्रगतीपथावर जाओ. मंडळी, उत्तर पूजा म्हणजे देवीला मनोमन नमस्कार करून दुसऱ्या दिवशी पूजास्थळ आवरून स्वच्छ करणे. मंडळी, आता काही सेवा व पुढील दिवसाची काळजी. पूजा झाल्यानंतर काही मिठाई, प्रसाद दुकानदार, ग्राहक किंवा कामगारांना वाटा.
पूजास्थळावर दिवा जास्त वेळ तेजोमय ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील काही दिवस दुकानात रांगोळी, तोरण, फुले ठेवत राहा. याने सकारात्मकता टिकते. मंडळी, काही खास व्यापारी परंपरासाठी टिप्स. काही व्यापारी लक्ष्मीपूजनानंतर नव्या वहीत शुभारंभ लिहून पहिला व्यवहार करतात, तर काही जण कुबेर पूजनानंतर 11 रुपये किंवा 21 रुपये दान करतात. अनेक ठिकाणी ग्राहकांना लाडू किंवा मिठाई वाटून व्यवसायातील नातं अधिक दृढ केलं जातं. मंडळी, लक्ष्मी टिकवण्यासाठी काही सोपे टिप्स आपण बघूया. दुकान स्वच्छ, उजळ आणि सुवासिक ठेवा. कॅश काउंटरला नेहमी एक छोटा दिवा किंवा सुगंधी अगरबत्ती लावा. व्यवहारात प्रामाणिकपणा व विनम्रता ठेवा. हेच खरे लक्ष्मी टिकवण्याचे रहस्य आहे. प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेष लक्ष्मी स्तोत्र किंवा आरती म्हणत राहा. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे दुकानातील लक्ष्मीपूजन हा फक्त एक धार्मिक विधी नाही. तो व्यवसायावर श्रद्धा, मेहनतीवरील विश्वास आणि देवीवरील निष्ठेचं प्रतीक आहे. योग्य वेळ, शुद्ध भावना आणि शास्त्रशुद्ध पद्धत वापरली तर लक्ष्मीचा चिरंतन वास तुमच्या दुकानात होतो. यावर्षी 2025 मध्ये 21 ऑक्टोबरला सायंकाळी निश्चित मुहूर्तात लक्ष्मीपूजन करा किंवा मग 22 तारखेला पूरक विधी करायचा असेल तरीही चालतो. पण मुख्य पूजन वेळेवर आणि मनापासून करणे अत्यंत शुभ आहे. जय लक्ष्मी माता.